एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आज मी घेऊन जाणार आहे तुम्हाला एका माउंटेनवर, जे की दुबईमधलं सर्वात उंच मानलं जातं. ते आहे रसल खेमा येथे. रसल खेमा एक राज्य आहे UAE मधलं, युनायटेड अरब एमिरेट्समधलं. हे रसल खेमा एक राज्य आहे आणि तिथे जबल जैस म्हणून हे माउंटेन आहे. आणि हे माउंटेन ओमान मुसंदमच्या भागामध्ये सुद्धा आहे. बॉर्डर येते हे ओमान आणि UAEची. तर जे आपण जिथे जातो आहोत तो रसल खेमाचा भाग आहे आणि तिथे सर्वात उंच असं ते पॉईंट आहे. ते जवळपास 2000 मीटर सी लेवलपासून उंच आहे. तर आपण आता जात आहोत. तुम्ही इथं बघू शकतात. मी व्हिडिओ गाडीमधून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर पूर्ण असं जाताना पण सर्व डोंगर आहेत. सर्व असा भाग पूर्ण डोंगराने व्यापलेला आहे आणि खूप सुंदर असं नजारा दिसतो. असं रोड मधनं जाताना साईडनं पूर्ण असं डोंगर, असं खूप सुंदर असं छान वाटतं जाताना डोंगरामधून. थंडीच्या दिवसामध्ये आणि थोडा पाऊस असताना खूप छान असं एन्व्हायरमेंट होतं. जसजसं वरती जाऊ तसं थोडंसं कानाला एअर प्रेशरमुळे गांठळ्या बसतातच अर्थातच. हे आता वरती आलेलो आहोत आपण. इथे सर्व फॅसिलिटीज आहेत. हॉटेल्स आहेत, वॉशरूम्स आहेत, गाडी पार्किंग एरिया आहे, सर्व पॉईंट्स आहेत तिथे. इथे आपण झिप स्लायडर म्हणून एक आहे राईड. ॲक्च्युली आम्ही त्यासाठीच आलेलो, झिप स्लायडर करण्यासाठी, पण आम्हाला वेळ झालेला होता त्यामुळे आम्ही काही करू शकलो नाही. ती नंतर मी एका व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेल झिप स्लायडर. वेगवेगळे ॲक्टिव्हिटीज होतात, ते पण इथे करू शकतो आपण. हे जेस स्लायडर हे मी म्हणत होते आता ते. सध्या आम्ही पूर्ण 2000 मीटरवरती नाही आहेत. आम्ही जवळपास एक 1700 ते 1800 मीटर सी लेवलपासून त्या ठिकाणी आहोत. स्लायडरवर तर आम्हाला जायला भेटलं नाही, त्यामुळे आम्ही इथेच थोडंसं
एन्जॉय केलं, फोटोज वगैरे काढले, छान मस्त व्हिडिओज काढले, जेवण वगैरे केलं आणि मग हे झिप स्लायडरचं आहे, जेट स्लायडर. त्यानंतर थोडंसं खालच्या लेवलवर एक 1200 ते 1300 मीटर उंच या ठिकाणी आलो. तिथे एक पॉईंट केलेला आहे की तिथून सनसेट हा छान दिसतो, तर तिकडे आलेलो आहेत आम्ही. बरेच जण ट्रेकिंगसाठी पण येतात इथे. ट्रेकिंगसाठी, परत बार्बिक्यूसाठी येतात, रात्री कॅम्पिंगसाठी थांबतात ते. असं बरंच ॲक्टिव्हिटी चालतात इथे. सनसेट पॉईंटकडे आलेलो आहोत आम्ही. मुलांसाठी प्ले एरिया पण आहे इथे आणि मी तिने खूप एन्जॉय केलं प्ले एरियामध्ये पण. सनसेट घेताना फिल्चिंगकडे तर छान दिसत होतं. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाईल. थँक्यू.